हॅलो डिअर फ्रेंड, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर सिम्प्लिफाईड ईयरबुक 2025 ही सिरीज आपली कंटिन्यू चालू आहे आणि चालू राहणार आहे. त्यामध्ये जर तुम्ही याआधीचे व्हिडिओ जर बघितले नसेल, राजकीय घडामोडी आपल्या कव्हर झालेल्या आहे आणि आर्थिक घडामोडीमधील अहवाल व निर्देशांक जे काही राहिले होते आणि त्यामधील हे लास्ट पार्ट आहे, ते पण पूर्ण होईल. मग याआधी जर तुम्ही व्हिडिओ बघितले नसेल तर सिम्प्लिफाईड ईयरबुक 2025 हे यूट्यूबवर सर्च केलं तरी आपली प्लेलिस्ट मिळेल आणि सिक्वेन्सनुसार तुम्ही हे व्हिडिओ बघू शकता. आणि हे व्हिडिओ बघताना स्वतः तुम्ही नोट्स तयार करा आणि नोट्स तयार केल्यामुळे लवकरात लवकर तुमची रिव्हिजन होईल आणि वेळ वाया घालवायचा नाही मित्रांनो. तर बघा, आता एक सांगायचं आहे मला की GS-साठी वन डे एक्झामची जर तयारी करत असाल आणि त्यासाठी सेंट्रल एक्झामची तयारी करत असाल आणि ओव्हरऑल MPSCची पण, आणि फॅक्टवर आपल्याला जास्तीत जास्त आपल्याला भर द्यावं लागेल कंबाईनसाठी स्पेशली. मग त्यासाठी लुसेंट बुक वन ऑफ द बेस्ट बुक आहे. सेंट्रल आणि कोणतीही एक्झाम असो आणि UPSC असो, यामधील जसे तसे GSचे क्वेश्चन बघायला मिळतात आपल्याला. तर यासाठी लुसेंट हे इंग्लिश आणि हिंदी मीडियममध्येच अवेलेबल आहे. तर आपण मराठी मीडियममध्ये आपण लेक्चर घेण्याची जी काही सुरुवात करण्याचा प्रयत्न करत आहोत. तर जर तुम्हाला असं वाटलं की किती सोयीस्कर होईल हे जर आपण मराठी मीडियममध्ये लुसेंट जर घेतलं तर हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुम्ही सांगू शकता. बघा, वेळ खूप महत्त्वाचा मित्रांनो. तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. द स्टेट्स ऑफ द वर्ल्ड फॉरेस्ट. बघा, आपण या सिरीजमध्ये प्रत्येक न्यूज आपल्याला परीक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाची नाही आणि प्रत्येक न्यूज जर असली तर त्या न्यूजमधून परीक्षेच्या दृष्टिकोनातून किती महत्त्वाचा डाटा आहे हेच आपल्याला बघणं आहे. तर द स्टेट्स ऑफ द वर्ल्ड फॉरेस्ट. आता फॉरेस्टमध्ये जर बघितलं तर ही न्यूज आहे फॉरेस्टच्या बाबतीत की ही फॉरेस्टची जी की अहवाल आहे ही जारी करणारी कोणती संस्था आहे तर अन्न आणि कृषी संघटनेद्वारे, म्हणजेच फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन. हिने जाहीर केलं की भारतामध्ये मग वनक्षेत्र वाढले की कमी झाले, तर वनक्षेत्र वाढले. मग कधी वाढलेले आहेत तर 2010 ते 2020 म्हणजे या दशकामध्ये भारताचे वनक्षेत्र वाढलेले आहे. आता दरवर्षी जर बघितलं तर हे महत्त्वाचं नाही पण असू द्या माहीत, 2,66,000 हेक्टर हे दरवर्षी वाढते आणि यावेळेस पण आपले वनक्षेत्र वाढलेले आहे, म्हणजे भारतामध्ये वनक्षेत्राची वाढ झालेली आहे. सर्वाधिक महत्त्वपूर्ण वनक्षेत्र जर म्हटलं तर लाभलेले आहे. पहिल्या 10 देशामध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे तर 3ऱ्या स्थानी आहे भारत, लक्षात असू द्या. तर हे महत्त्वपूर्ण आहे आपल्याला, तर लक्षात ठेवणं आवश्यक आहे. तर सर्वाधिक जर म्हटलं तर वनक्षेत्र वाढ झालेला आहे. पहिल्या स्थानावर कोण आहे? चीन देश आहे. हे 3 पॉईंट लक्षात असू द्या. तर आता पुढे द वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्ट. आता यानुसार जर बघितलं तर ही देसा संघटना ही जाहीर करते आणि यामध्ये जर बघितलं तर भारताची लोकसंख्या 2060च्या दशकाच्या सुरुवातीला, जवळपास 2060च्या दशकाच्या सुरुवातीला 1.7 अब्जापर्यंत पोहोचेल असा अंदाज दर्शविलेला आहे देसा संघटनेने. तर यामध्ये जर बघितलं आपण तर त्यानंतर मग म्हटलेलं आहे की किती टक्के तर 12% घट होईल. आता 2023मध्ये आपण चीनला मागे टाकलेले रिसेंटली. तर जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आपला बनलेला आहे. तर 2024मध्ये भारताची लोकसंख्या मग किती आहे तर 1.45. मग 2054पर्यंत जर बघितलं तर 1.69 अब्जावर जाणार आहे. तर हे महत्त्वपूर्ण आहेत. आता कास्ट ऑफ लिव्हिंग क्रमवारी. आता कास्ट ऑफ लिव्हिंग क्रमवारीमध्ये जर बघितलं, आता हे लिव्हिंग म्हणजे की कोणते शहर महागडे आहेत हे याबद्दल मर्सर संस्था ही जाहीर करते. तर बघा, आता 2022चा कंबाईन असो आहे की राज्यसेवा आहे मला माहीत नाही, तेवढं आठवण नाही येत आहे. तर यामध्ये विचारलं होतं की खालीलपैकी कास्ट ऑफ लिव्हिंग हे इंडेक्स कोण जाहीर करते तर हे मर्सर संस्था करते, हे प्रश्न विचारला होता म्हणून महत्त्वपूर्ण आहे. सर्वाधिक महागडे शहर जर म्हटलं तर या मर्सर संस्थेनुसार हाँगकाँग हे सर्वात महागडे शहर आहे जगामध्ये आणि सर्वात स्वस्त शहर जर म्हटलं तर अबुजा. त्यानंतर भारतातील सर्वात महागडे शहर कोणते मग तर मुंबई आहे आणि दुसऱ्या क्रमांकावर दिल्ली आहे. पण ओव्हरऑल जागतिक लेवलला जर बघितलं तर महागड्या शहरामध्ये 136व्या स्थानी मुंबई आणि 165व्या स्थानी दिल्ली आहे. पुढे बघा, जागतिक जगण्यायोग्य निर्देशांक. आता जर बघितलं तर कुठे आपण राहण्यायोग्य अशी जागा आहे की म्हणजे असे शहर आहे की एक राहण्यासाठी सर्वोत्तम शहर आहे तर व्हिएन्ना ऑस्ट्रिया सलग 3ऱ्या वर्षी यांनी बाजी मारलेली आहे सर्वोत्तम राहण्यासाठी शहर जर म्हटलं तर. शेवटच्या स्थानी असलेले दमास्कस सिरियामध्ये, ते तुम्हाला माहीतच आहे. आता हे जर बघितलं आपण पुढे पर्यावरण कार्यप्रदर्शन निर्देशांक. आता हे पर्यावरणाच्या संदर्भात आहे म्हणून महत्त्वपूर्ण आहे. तर पर्यावरण कार्यप्रदर्शन निर्देशांकाच्या बाबतीत जर बघितलं तर पहिले स्थान कोणाचे? इस्टोनिया. आता हे जर बघितलं एल सेंटर फॉर एन्व्हायरमेंटल हे जे संस्था आहे याकडे लक्ष नका देऊ, फक्त पहिले स्थान लक्षात ठेवा इस्टोनिया आहे
पर्यावरण कार्यप्रदर्शन निर्देशांकामध्ये पहिले स्थान आहे. शेवटचे स्थान म्हटलं तर व्हिएतनाम या देशाचे, आणि भारताचे स्थान जर म्हटलं यामध्ये 180 देशामध्ये 176, म्हणजेच ओव्हरऑल लास्टलाच आहे. आता जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्स पेटंट क्रमवारी. आता या बाबतीत जर बघितलं तर जागतिक बौद्धिक संपदा संघटनेने हे अहवाल जारी केलेला आहे, तर विपो म्हटल्या जातील. तर हे पेटंट झालेल्या जनरेटिव्ह AI आहे याबद्दल जे काही शोध आहे, या शोध घेण्यामागे भारत किती आहे? 5व्या स्थानी आहे. आता 2014-23 पर्यंत जर बघितलं तर किती हे पेटंट दाखल झालेले आहेत? तर 1350 पेटंट दाखल झालेले आहे. आणि या जनरेटिव्ह AIच्या पेटंटच्या बाबतीत जर बघितलं तर पहिल्या स्थानावर कोण आहे? मग चीन आहे. तर सिम्पली विचारू शकते की जनरेटिव्ह AI पेटंटच्या बाबतीत पहिल्या स्थानावर चीन देश आहे, आणि भारत जर बघितलं 14 ते 23 मध्ये तर 1350 पेटंट दाखल झालेले आहे. आता जागतिक ऊर्जा संक्रमण निर्देशांक वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने हे जारी केलेलं आहे. तर शीर्षक महत्त्वपूर्ण आहे. जागतिक ऊर्जा संक्रमणाच्या बाबतीत जर बघितलं तर फॉस्टरिंग इफेक्टिव्ह एनर्जी ट्रान्झिशन हे शीर्षक आहे. फॉस्टरिंग इफेक्टिव्ह एनर्जी ट्रान्झिशन. पहिले स्थान जर म्हटलं, भारताचे स्थान जर म्हटलं 63 आहे 120 देशामध्ये, आणि 2023 मध्ये 67 होते. म्हणजे ओव्हरऑल 4 अंकांनी 4 पॉईंटनी घसरण झालेली आहे. तर जागतिक ऊर्जा संक्रमण निर्देशांकामध्ये पहिले स्थान कोणता देश आहे? स्वीडन आहे. आता शाश्वत विकास अहवाल 2024चा महत्त्वपूर्ण आहे हे पण. तर शाश्वत विकास समाधान नेटवर्क ही संस्था जारी करते. तर यावेळेसची आवृत्ती जर बघितलं शाश्वत विकास अहवालाची तर कितव्या क्रमांकाची होती? तर 9व्या क्रमांकाची होती. हे सिम्पली असा प्रश्न वन लाइनरमध्ये येऊ शकतो. पहिले स्थान जर म्हटलं तर फिनलँड शाश्वत विकासाच्या बाबतीत, आणि शेवटचे स्थान दक्षिण सुदान, आणि भारताचे स्थान महत्त्वाचे आहे शाश्वत विकासाच्या बाबतीत. तर 109व्या क्रमांकावर शाश्वत विकासाच्या बाबतीत भारत आहे. आणि गुण लक्षात ठेवले नाही तरी चालेल. आता जागतिक शांतता निर्देशांक हे महत्त्वपूर्ण आहे. इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस IEP, म्हणजेच भारताचे स्थान यावेळेस 163 देशामध्ये शांततेच्या बाबतीत भारताचे स्थान 116 आहे 163 देशामध्ये. आणि पहिले स्थान जर म्हटलं तर आइसलँड आहे. शेवटच्या स्थानमध्ये जर म्हटलं तर येमन आहे. म्हणजेच भारत हा टॉप 100 मध्ये पण शांततेच्या बाबतीत नाही आपल्याला तिथून बघायला मिळतो. 116वी रँक भारताची आहे. आता जर बघितलं आपण इथे तर ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट. आता ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट म्हणजे सर्वाधिक लिंग समानता कुठे असेल तर पहिले स्थान आहे आइसलँड. इथे सर्वाधिक लिंग समानता आहे. पुरुषाच्या तुलनेत स्त्रिया समानतेने कार्य करतात. तर सलग 15व्या वर्षी बाजी मारलेली आहे आइसलँडने ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्समध्ये लिंग समानतेच्या बाबतीत. आता ही ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट कितव्या क्रमांकाची आवृत्ती होती? 18व्या क्रमांकाची आवृत्ती होती. आता ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट हे कोण जारी करते हे महत्त्वपूर्ण आहे. तर WEF वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. तर शेवटचे स्थान जर बघितलं तर सर्वाधिक लिंग असमानता मग कोणाचं असेल? सुदान. त्यानंतर भारताचे स्थान 129. पहिले स्थान वर्ल्ड मायग्रेशन रिपोर्टच्या बाबतीत भारताचे आहे. आणि त्यानंतर जर बघितलं आपण एका वर्षात $100 अब्ज अधिक रेमिटन्स प्राप्त करणारा भारत हा जगातील पहिला देश आहे. म्हणजे रेमिटन्स म्हणजे जे की भारतीय लोक जे इतर देशामध्ये तिकडे राहतात, अमेरिका असो त्यानंतर इंग्लंड असो, तिथून जे काही रेमिटन्स पाठवतात या बाबतीत जर बघितलं तर भारत हा पहिल्या स्थानावर आहे. आणि सर्वाधिक रेमिटन्स पाठवणारा देश कोणता आहे? तर अमेरिकेमधूनच आपल्याला रेमिटन्स मिळतो. आता जर बघितलं तर GDPच्या वाट्यानुसार सर्वाधिक आंतरराष्ट्रीय रेमिटन्स प्राप्त करता देश GDPच्या संदर्भात तर काय? ताजिकिस्तान. हे महत्त्वपूर्ण आहे मित्रांनो, विचारू शकते. वर्ल्ड मायग्रेशन रिपोर्टनुसार GDPच्या वाट्यानुसार सर्वाधिक रेमिटन्स प्राप्त करता देश कोणता? तर ताजिकिस्तान. एक वेगळा देश आहे. आपल्याला असं वाटते की अमेरिका असेल, चीन असेल, भारत असेल, पण ताजिकिस्तान आहे, लक्षात असू द्या. जागतिक प्रेस स्वातंत्र्य. आता भारतामध्ये प्रेसला स्वातंत्र्य किती आहे? आपण जर बघितलं तर लोकशाहीचा चौथा स्तंभ जर म्हटलं तर प्रेस. तर त्या बाबतीत जर बघितलं आपण 2002 पासून हे दरवर्षी जाहीर केला जातो. तर RSF ही संस्था जाहीर करते. त्यासोबत जर बघितलं रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर होय RSF. त्यानंतर भारताचा क्रमांक जर म्हटलं तर जागतिक प्रेस स्वातंत्र्यामध्ये 159वा क्रमांक आहे, आणि 2023 मध्ये 161 होता. आता पहिले स्थान नॉर्वे आहे. मग इथे जर म्हटलं तर जागतिक प्रेस स्वातंत्र्याच्या बाबतीत भारतामध्ये सुधारणा झालेली आहे दिसून पडते. शेवटचे स्थान जर म्हटलं तर इरिट्रिया, पहिले स्थान नॉर्वे, लक्षात ठेवा. हे महत्त्वपूर्ण आहे मित्रांनो निर्देशांक. आता धार्मिक अल्पसंख्येचे प्रमाण अहवाल हे तुम्हीच वाचा, महत्त्वपूर्ण नाही, कशाला वेळ वाया घालवायचा. तर जगातील सर्वात श्रीमंत शहरे जर म्हटलं तर आता हे महत्त्वपूर्ण आहे. हेनली अँड
जे की पार्टनर्स आहे अँड न्यू वर्ल्ड वेल्थ यांनी ही संस्था हे जाहीर करते तर सर्वात श्रीमंत शहर आहे. सर्वात श्रीमंत शहर म्हटलं जगामध्ये न्यूयॉर्क आहे, अमेरिका आहे. त्यासोबत जर बघितलं तर भारतातील सर्वात श्रीमंत शहर म्हटलं तर मुंबई 24व्या स्थानी आणि दिल्ली. बघा, महागडे शहराच्या बाबतीत पण मुंबई आणि दिल्लीच आहे आणि त्यासोबत श्रीमंत शहराच्या बाबतीत मुंबई, दिल्ली आहे. ओव्हरऑल जागतिक लेवलला 24व्या स्थानी आणि दिल्ली जर बघितलं जागतिक लेवलला 37व्या स्थानी. पण भारतामध्ये मुंबई पहिल्या स्थानी आणि दिल्ली दुसऱ्या स्थानी महागच्या बाबतीत. जर बघितलं आपण आता सर्वात श्रीमंत व्यक्तीची यादी, आता श्रीमंत व्यक्ती पण बघू शहरे बघितल्यानंतर. संस्था फोर्ब्स. आता बघा, जागतिक सर्वात श्रीमंत शहरे या बाबतीत जर बघितलं तर कोण रिपोर्ट जारी करते तर हेनली अँड पार्टनर्स. त्यासोबत जर बघितलं श्रीमंत व्यक्तीची यादी फोर्ब्स हे जारी करते. यावेळेस जर बघितलं फोर्ब्सची यादी कितवी होती तर 38व्या वार्षिक आवृत्ती होती. लक्षात ठेवा 38व्या क्रमांकाची. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती जर म्हणलं तर बर्नार्ड अर्नॉल्ड. जर बघितलं 233 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. बापरे. त्यानंतर भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी, माहीतच आहे. जगात कितव्या स्थानी आहे मग तो तर मुकेश अंबानी जगात 9व्या स्थानी आहे आणि भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. आणि भारतात सर्वात श्रीमंत महिला व्यक्ती जर म्हटलं तर सावित्री जिंदाल, जिंदाल ग्रुप. लक्षात असू द्या. आता पुढे जर बघितलं आपण ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज. आता हे या बाबतीत जर बघितलं तर हे कोण प्रकाशित करते एवढं लक्षात ठेवा. लॅन्सेट. जागतिक आनंद अहवाल जर बघितलं तर UN सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क SDSN ही संस्था जारी करते जागतिक आनंद अहवाल. आता आनंदीच्या बाबतीत जर बघितलं तर भारताचा क्रमांक आहे 126वा आणि 2022 मध्ये 136व्या स्थानी होता आणि 2023 मध्ये आता 126वा. 2024 मध्ये पण 126व्या रँकवर जागतिक आनंद अहवालामध्ये भारत. पहिले स्थान जर म्हटलं तर फिनलँड महत्वपूर्ण आहे. सलग 7व्यांदा जर म्हटलं तर फिनलँडने बाजी मारलेली आहे आनंद अहवालामध्ये. इथं बघा फिनलँड आणि आइसलँडमध्ये कन्फ्यूज व्हायला नको. तर फिनलँड आहे. फाईन. हाऊ आर यू. फाईन. आनंदी. लक्षात ठेवा फिनलँड फाईन. अशा पद्धतीने काहीतरी वेगळ्या प्रकारचं करून पडण्याचा प्रयत्न करायचा. शेवटचे स्थान जर म्हटलं तर अफगाणिस्तान. आता आशियाई देशामध्ये जर म्हटलं तर आनंदी सिंगापूर आहे आणि सर्वात आनंदी तरुण असलेला देश कोणता आहे तर लिथुआनिया. आणि भारत जर बघितलं तर तरुण असलेल्या देशामध्ये जर आनंदी म्हटलं तर भारत 127व्या स्थानी आहे आणि तरुण आनंदी असलेले जर बघितलं तर कुठे आहे लिथुआनिया. आणि सर्वात आनंदी देश जर म्हटलं डेन्मार्क, भारत 121व्या स्थानी. पुढे जर बघितलं आपण आता जागतिक हवामान स्थिती जर म्हटलं तर सर्वाधिक उष्ण वर्ष कोणते ठरलेले आहे मग 2023 ठरलेले आहे. त्यानंतर जर बघितलं आपण यावेळेस तापमानात 1.45 अंश सेल्सिअसने वाढ झालेली आहे म्हणून 2023 हे सर्वाधिक उष्ण वर्ष ठरलेले आहे. लक्षात असू द्या. आणि 174 वर्षाच्या हवामानाच्या नोंदणीमधील सर्वाधिक वाढ आहे. लक्षात असू द्या 1.45 सेल्सिअसची वाढ. 2016 या पॉईंट जर याआधी तुम्ही बघितलं तर 1.29 डिग्रीने वाढ झालेली आणि त्यानंतर 2020 मध्ये 1.27ने वाढ झालेली. पण यावेळेस 2023 सर्वाधिक उष्ण वर्ष ठरलेले आहे तर 1.45 सेल्सिअसने वाढ झालेली आहे. सेंटर फॉर वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग. आता हे आपण याआधीच बघितलेलं आहे. पहिले स्थान हार्वर्ड आहे अमेरिका. फोरशूट डे अहवाल. आता यामध्ये काय ए अर्थ ॲक्शन्सने जाहीर केलेलं आहे. यामध्ये काय म्हटलेलं आहे की जगात 60% प्लास्टिक हे कचऱ्यासाठी जबाबदार आहे असलेल्या 12 देशामध्ये भारताचा समावेश आहे. त्यामध्ये दरडोई प्लास्टिक उत्पादन भारत 8 किलो प्रतिवर्ष करतो आणि त्यामध्ये हे प्लास्टिकच्या बाबतीत आपल्याला थोडंफार माहिती असणं आवश्यक आहे. ट्रॅव्हल अँड टुरिझम डेव्हलपमेंट इंडेक्स 2024 वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ही जाहीर करते ट्रॅव्हल अँड टुरिझम डेव्हलपमेंट. तर यामध्ये भारताचा क्रमांक 39वा आहे आणि 2021 मध्ये 54व्या स्थानी होता. पहिले स्थान जर म्हटलं ट्रॅव्हल अँड टुरिझममध्ये तर भारताचा क्रमांक 39वा आणि अमेरिकेचा क्रमांक प्रथम आहे ट्रॅव्हल अँड टुरिझममध्ये. संख्या जर म्हटलं देशासाठी चांगली पण असते पण ते एक क्रिएटिव्ह लोकसंख्या असली पाहिजे, न की फक्त वाढ होणे आणि ते लोकांची बेरोजगारी वाढणे याला महत्त्व नसते. तर बघा युवा विद्यापीठ क्रमवारी. आता यामध्ये युवा विद्यापीठ क्रमवारी हे पण आपण आधीच्याच लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. सर्व हे तुम्ही जर आधीचे लेक्चर बघितलं नसेल तर तुम्ही सिम्पली बघू शकता. वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट. सर्वाधिक प्रदूषण देश बांगलादेश. आता हे महत्त्वपूर्ण आहे. वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्टनुसार 2023 मध्ये सर्वाधिक प्रदूषित देश कोणता आहे तर बांगलादेश आहे. सर्वाधिक प्रदूषण देशामध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे? 3ऱ्या क्रमांकावर आहे. म्हणजे प्रदूषणाच्या बाबतीत भारत 3ऱ्या क्रमांकावर आहे.
आणि आपल्या जर बघितलं तर जगात जर म्हटलं तर सर्वात प्रदूषित राजधानी शहर म्हटलं दिल्ली. आणि तुम्ही दिवाळीच्या पिरियडमध्ये जर बघितलं तर तिथे तुम्हाला एवढा एकदम खूपच कंडिशन वाईट असते तिथली. तर सर्वोच्च 100 प्रदूषित ठिकाणापैकी जर बघितलं तर 83 भारतातील आहे. म्हणजे जवळपास आपण 80% जरी म्हटलं तरी आपण पॉप्युलेशनच्या बाबतीत हातभार लावतो आपण, म्हणजेच एअर क्वालिटीच्या बाबतीत, म्हणजेच पोल्युशनच्या बाबतीत. महिला व्यवसाय आणि कायदा निर्देशांक आता जागतिक बँकेद्वारे हे जाहीर केले जाते. आता महिला व्यवसाय व कायदा निर्देशांक कोण जाहीर करते तर जागतिक बँक. आणि कितवी आवृत्ती होती 10वी, म्हणून महत्त्वपूर्ण आहे महिलेच्या बाबतीत. तर भारताचा क्रमांक जर म्हटलं तर 113वा 190 देशामध्ये. त्यानंतर पहिले स्थान जर म्हटलं तर बेल्जियमसह 14 देश आहेत पहिल्या स्थानावर. आता राज्य ऊर्जा कार्यक्षमता यामध्ये जर बघितलं तर यामध्ये ऊर्जेच्या बाबतीत जर बघितलं तर काय आहे मग, तर ऊर्जा उपभोग गटानुसार उत्कृष्ट कामगिरी करणारे राज्य महत्त्वपूर्ण आहे राज्य ऊर्जा कार्यक्षमतेच्या बाबतीत. 15पेक्षा जास्त दशलक्ष टन तेल समतुल्य म्हटलं तर कोणता, कर्नाटक. त्यानंतर आता हे महत्त्वपूर्ण आहे, फक्त एवढं लक्ष ठेवा की 15पेक्षा जास्तच्या बाबतीत जर बघितलं तर कर्नाटक हे ऊर्जा कार्यक्षमतेच्या बाबतीत आहे. आता जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांक, आता संस्था कोणती आहे मग, US चेंबर ऑफ कॉमर्स ही संस्था जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांक जारी करते. तर यावेळेसची 12वी आवृत्ती आहे. कितवी आवृत्ती आहे काय आहे ते अंडरलाईन करून ठेवायचं आणि नोट्स काढण्याचा प्रयत्न करायचा मित्रांनो. भारताचा क्रमांक 42वा, तर 55 देशामध्ये भारताचा क्रमांक बौद्धिक संपदेच्या बाबतीत 42वा आहे. पहिले स्थान बौद्धिक संपदेच्या बाबतीत अमेरिका. म्हणजे आता जर बघितलं तर ग्लोबल डिप्लोमसी इंडेक्स हे काय, तर डिप्लोमसी इंडेक्सच्या बाबतीत तुम्ही बघा पहिले स्थान चीनचे आहे. तर पुढे बघू आपण स्टेट ऑफ एन्व्हायरमेंट, हे महत्त्वपूर्ण वाटलं नाही मला. घरगुती यामध्ये वापर खर्च सर्वेक्षण. आता लोकशाहीच्या बाबतीत जर म्हणलं तर हे अहवालाचे शीर्षक महत्त्वपूर्ण आहे, तर एज ऑफ कॉन्फ्लिक्ट. तर भारताचा क्रमांक 41 आहे. 2022 मध्ये 46वा क्रमांक होता लोकशाही निर्देशांच्या बाबतीत. पहिले स्थान लोकशाहीच्या बाबतीत नॉर्वे आहे, याआधी पण आपण बघितलं. शेवटचे स्थान उत्तर कोरिया लोकशाहीच्या बाबतीत. आता जर बघितलं तर 7.8 गुणासह दोषयुक्त लोकशाही श्रेणीमध्ये भारताचे स्थान आहे. कोणत्या श्रेणीमध्ये आहे, दोषयुक्त लोकशाही 7.8 गुणासह. तर एवढं काही लोकशाहीची जी काही कंडिशन आपल्या भारतामध्ये बघायला मिळत नाही आहे चांगली या रिपोर्टनुसार. इंडियन ऑइल मार्केट आउटलुक जर बघितलं तर भारत 2027 पर्यंत चीनला मागे टाकून जगातील सर्वात मोठा तेल आयातदार देश होईल. 2027 पर्यंत सर्वात मोठा तेल आयातदार देश कोण होईल, भारत. कधीपर्यंत, 2027 पर्यंत. एवढे महत्त्वपूर्ण लक्षात ठेवा, बाकी लक्षात ठेवू नका याबद्दल. तर टॉमटॉम काय, ट्रॅफिक इंडेक्स. आता सर्वाधिक वाहतूक कोंडीचे शहर म्हणलं तर लंडन आहे. त्यासोबत जर बघितलं तर भारतीय शहर बेंगळूर आहे. आणि पुणे शहर हे जगात 7व्या स्थानी आहे. हे टॉमटॉम ट्रॅफिक इंडेक्सच्या बाबतीत, म्हणजेच खूप गर्दी ट्रॅफिकची. पुणे शहर 7व्या स्थानी आहे जगामध्ये. आता जर बघितलं आपण हे अहवाल आपण जर बघितलं आयशेचा 2021-22चा आहे. यामध्ये शिक्षण मंत्रालयाने जारी केलेला आहे. हे आपण आधीच बघितलेलं आहे त्यांच्याबद्दल, विद्यालय महाविद्यापीठ. तर भ्रष्टाचार आकलन निर्देशांक जर म्हटलं तर ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल यांनी जारी केलेला आहे. भ्रष्टाचार आकलन निर्देशांकामध्ये भारताचे स्थान 93 आहे. 2022 मध्ये 85व्या स्थानी होता. सर्वात कमी भ्रष्ट देश म्हणलं तर डेन्मार्क आणि सर्वाधिक भ्रष्ट देश म्हणलं तर सोमालिया. हे भ्रष्टाचाराबाबतीत लक्षात असू द्या. जागतिक सायबर सुरक्षेच्या बाबतीत काय आहे मग, तर ITUने जाहीर केलेला आहे, आंतरराष्ट्रीय दूरसंवाद संघटनेद्वारे जाहीर केलेला. तर सायबर सुरक्षेच्या बाबतीत भारताने Tier 1चा दर्जा प्राप्त केलेला आहे आणि महत्त्वपूर्ण आहे की सायबर सुरक्षेच्या बाबतीत भारताने Tier 1चा दर्जा प्राप्त केलेला आहे. आणि सायबर सुरक्षेच्या बाबतीत 100 पैकी भारताला 98.49 इतके गुण प्राप्त झालेले आहे. आणि भारत आता काय रोल मॉडेलिंग देशाच्या श्रेणीमध्ये सामील झालेला आहे. आणि अतिशय महत्त्वपूर्ण न्यूज आहे आणि पॉझिटिव्ह न्यूज आहे भारतासाठी, म्हणून आयोग थोडासा इंटरेस्टेड असतो अशा न्यूजच्या बाबतीत. फायनान्स ग्लोबल 500 म्हणजेच 500. आता हे एक प्रकार जर म्हटलं तर ब्रँडच्या बाबतीत आहे. तर कोण करते ब्रँड फायनान्स, ही जाहीर करते संस्था. सर्वात मजबूत ब्रँड म्हणलं तर WeChat. सर्वात मजबूत भारतीय ब्रँड म्हणलं तर रिलायन्स जिओ आणि जगामध्ये 17व्या स्थानी आहे. तर सर्वात मौल्यवान ब्रँड म्हणलं तर ॲपल, त्यानंतर मायक्रोसॉफ्ट आणि गुगल. हे मौल्यवान ब्रँड आहे म्हणजे किमतीच्या बाबतीत. आणि सर्वात मौल्यवान भारतीय ब्रँड म्हणलं तर टाटा समूह 64वा क्रमांक आहे.
तर भारतामध्ये मौल्यवान ब्रँड म्हटलं तर टाटा समूह आणि मजबूत ब्रँड म्हटलं तर रिलायन्स जिओ लक्षात असू द्या. आता राज्याची स्टार्टअप क्रमवारी हे तुम्हीच बघा. त्यामध्ये काय आहे, कामगिरीच्या बाबतीत उद्योगाच्या बाबतीत काम करणारे राज्य म्हटलेलं आहे. आता मेगा हब विमानतळाची क्रमवारी जर म्हटलं, आता मेगा हबच्या बाबतीत जर म्हटलं तर विमानतळ कोणती आहेत? भारतात अव्वल स्थान जर म्हटलं तर मेगा हबच्या बाबतीत दिल्ली विमानतळ आहे 24व्या स्थानी, मुंबई विमानतळ 44व्या स्थानी. म्हणजे हे दिल्ली हबची जी काही. तर जागतिक सर्वोत्तम कंपन्यांची यादी हे तुम्हीच बघू शकता. आता जर म्हटले जर बघितलं तर हे ॲपलचीच कंपनी दिसलेली आहे. ती आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधील सर्वात प्रभावशाली व्यक्ती कोण आहे? मग आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधील सर्वात प्रभावशाली, कारण की आर्टिफिशियल इंटेलिजन्स चॅट जीपीटी हे खूप जास्त न्यूजमध्ये आपल्याला चर्चेत दिसते, म्हणून आर्टिफिशियलच्या बाबतीत आपल्याला महत्त्वपूर्ण आहे. अश्विनी वैष्णव हे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री आहेत. यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या बाबतीत सर्वात प्रभावशाली व्यक्ती ठरलेले आहे. नंदन निलकेनी इन्फोसिस. त्यासोबत जर बघितलं तर अनिल कपूर हे अभिनेते आहे, यांचा पण समावेश आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रभावशाली व्यक्तीमध्ये. आणि या तिघांची जी काय श्रेणी शेपर्स श्रेणीमध्ये समावेश झालेला आहे. महत्त्वपूर्ण असू द्या, कारण की अभिनेता अनिल कपूर पण आहे यामध्ये. सर्वोत्कृष्ट देश क्रमवारी आता कोण? तर जगात सर्वोत्कृष्ट देश म्हटलं तर स्वित्झर्लंड सलग तिसऱ्या वर्षी आहे. सर्वोत्कृष्ट देश म्हटलं तर स्वित्झर्लंड. भारताचा क्रमांक सर्वोत्कृष्टच्या बाबतीत देशात 33वा क्रमांक आहे. तर चांगला आहे. एवढ्या मोठ्या देशामध्ये जर बघितलं तर 33वा क्रमांक सर्वोत्कृष्ट देशाबाबतीत खूप चांगला आहे. तर आता जर बघितलं आपण साऊथ ईस्ट एशिया रिजनल स्टेटस ऑन रोड सेफ्टीच्या बाबतीत जर बघितलं, आता रोड सेफ्टीच्या बाबतीत हे WHO जागतिक आरोग्य संघटना आहे, ही जारी करते. लक्षात असू द्या. काही जे काही अपघात होतात, या अपघाताने जे काही टक्केवारी दिलेली आहे, तर हे तुम्हीच वाचू शकता. तर मला तर वेळ वाया घालवायचा नाही. तर सर्वाधिक EV चार्जिंग स्टेशन काय आहे? मग आता EV चार्जिंग स्टेशन जर बघितलं तर सर्वाधिक कुठं मिळालेलं आहे? तर इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये कर्नाटकला आहेत. महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी आहे इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंगच्या बाबतीत. कुठं आहे? महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी आहे. महत्त्वपूर्ण आहे. आता 2017 येथे यावेळेस इलेक्ट्रिक वाहन धोरण लागू करणारे कर्नाटक कोणते राज्य आहे? पहिले राज्य आहे. हे महत्त्वपूर्ण आहे. तर इलेक्ट्रॉनिक वाहन म्हणजे धोरण हे लागू करणारे पहिले राज्य म्हणलं तर कर्नाटक, आणि इथे सर्वात जास्त चार्जिंग स्टेशन आहे. दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे. संख्या किती आहेत ते लक्षात ठेवू नका. बघा आता प्राईम ग्लोबल सिटीज म्हटलेलं आहे. यामध्ये किंमत वाढीच्या बाबतीत दिलेलं आहे. महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर जर बघितलं लोकसंख्या हे आपण बघितलेलं आहे. सर्वाधिक कर भरणारे सेलिब्रिटी आता कोण आहे? हे महत्त्वपूर्ण आहे. तर फॉर्च्यून इंडियाने हे जारी केलेली आहे यादी सर्वाधिक कर भरणारे व्यक्ती. 2023-24 मध्ये देशातील सर्वाधिक कर भरणारा जे की सेलिब्रिटी आहे हा शाहरुख खान आहे. सॅल्यूट आहे. 92 कोटी रुपये सर्वाधिक कर भरतो. तर सर्वाधिक कर भरणारा भारतीय खेळाडू जर म्हटलं तर विराट कोहली, वन ऑफ द बेस्ट, 66 कोटी रुपये भरतो. आणि देशात सर्वाधिक कर भरणारी जर म्हटलं महिला सेलिब्रिटी करीना कपूर 20 कोटी भरते. हा दरवर्षी अहवाल प्रकाशित करते. तर यामध्ये काय म्हटलेलं आहे की भारताची डिजिटल अर्थव्यवस्था 2026 पर्यंत देशाच्या GDPच्या 20% बनणार आहे असं म्हटलेलं आहे. आता जगातील सर्वात श्रेष्ठ ठिकाणांची यादी जर म्हटलं तर यादीतील 3 स्थळ महत्त्वाचे आहे भारतीय. पुन्हा बघू तर भारतीय स्थळ जर बघितलं तर म्युझियम ऑफ सोल्युशन्स मुंबई, त्यासोबत मनम चॉकलेट्स फॅक्टरी हैदराबाद, आणि त्यासोबत जर बघितलं नार रेस्टॉरंट्स हिमाचल प्रदेश. हे 3 सर्वश्रेष्ठ ठिकाण लक्षात असू द्या. आता जर बघितलं तर मल्टी डायमेन्शनल व्हल्नरेबिलिटी इंडेक्स आहे, ते तुम्ही बघू शकता. कृत्रिम बुद्धिमत्ता तयारी निर्देशांक जर म्हटलं तर कोण हा कृत्रिम बुद्धिमत्ता तयारी निर्देशांक जारी करते? तर IMF, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. तर यावेळेस भारताचे स्थान 72वे आहे 174 देशामध्ये, आणि अव्वल स्थान सिंगापूर आहे कृत्रिम बुद्धिमत्ता तयारीच्या बाबतीत. त्यामध्ये जर बघितलं आता कंटेनर पोर्ट हे महत्त्वपूर्ण नाही. त्यानंतर सेलिब्रिटी ब्रँड जर बघितलं तर हे मला वाटलं नाही, पण एक महत्त्वाचं आहे त्यामध्ये की भारतातील सर्वात मौल्यवान सेलिब्रिटी जर म्हटलं तर कोण आहे? विराट कोहली. आणि जर बघितलं सेलिब्रिटीच्या बाबतीत कर भरणारा कोण आहे? शाहरुख खान. पण मूल्यवान जर म्हटलं सेलिब्रिटी कोण आहे? विराट कोहली. त्यानंतर म्हणलं तर अभिनेता रणवीर सिंग दुसऱ्या स्थानावर आहे. आता विद्यापीठ प्रभाव क्रमवारी हे आधीच आपण बघितलेलं आहे. त्यानंतर आशिया विद्यापीठ क्रमवारी तर टाइम्स हायर एज्युकेशनने जाहीर केलेलं आहे. यामध्ये आशिया विद्यापीठाच्या बाबतीत तर आशियामध्ये अव्वल स्थान जर म्हटलं तर भारतीय अव्वल स्थानी तर बेंगळूर सायन्स कर्नाटकमध्ये आहे 32व्या स्थानी. तर 2024 या यादीत
एकूण 91 भारतीय संस्थांचा समावेश आहे. तर अव्वल स्थान आहे सिंगुआ विद्यापीठ चीन, सलग 6व्या वर्षी आहे विद्यापीठाच्या बाबतीत, आशियाच्या बाबतीत. ग्लोबल सिटीज इंडेक्स, आता हे ग्लोबल सिटीज आपण जर बघितलं तर ऑक्सफोर्ड इकॉनॉमिक्स ही संस्था जाहीर करते पहिले स्थान ग्लोबल सिटीज इंडेक्समध्ये न्यूयॉर्क अमेरिका. तर भारताचे पहिले स्थानावर कोण आहे तर दिल्ली आहे. जगात 350व्या क्रमांकावर जरी असली पण ग्लोबल सिटीज इंडेक्सच्या बाबतीत भारतात दिल्ली 1 नंबरवर आहे, मुंबई नाही आहे. आता ग्लोबल कनेक्टिव्हिटी इंडेक्स जर म्हटलं, कनेक्टेडनेस इंडेक्स जर म्हटलं तर हे भारताचे स्थान, त्यामध्ये जगात अव्वल कोण आहे तर सिंगापूर आहे. तर हे महत्त्वपूर्ण नाही. बाकी जे काही महत्त्वपूर्ण होते आपल्याला अहवाल व निर्देशांक ते आपण बघितलेले आहे. जर तुम्हाला मी काही स्किप केलेलं आहे व्हिडिओमध्ये तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून तुम्ही वाचू शकता. म्हणजे तुमचे असं डाऊट नाही राहिला पाहिजे मनामध्ये की आपण ही न्यूज महत्त्वाची होती आणि स्किप केली. तर काही स्किप करत नाही मित्रांनो. परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपलं काहीच स्किप होणार नाही. फक्त कंटिन्युअसली फॉलो करा आणि जेवढ्या इमानदारीने मी तुम्हाला हे लेक्चर सिरीज प्रोव्हाइड करत आहे तेवढ्या इमानदारीने बघा. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तर नेक्स्ट पार्ट घेऊन. तर शॉर्टमध्ये व्हिडिओ सगळे काही सिक्वेन्सवर मी अपलोड केलेले आहे, तर तुम्ही ते बघू शकता. आणि सर्व डिटेलमध्ये आणि संक्षिप्तमध्ये आणि वन लाईनर स्वरूपात पण ही सिरीज आपण घेत आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.